लोकहित न्यूज़ में आपका स्वागत है दोस्तों। आज हम आपको दिखाने जा रहे हैं महाराष्ट्र की एक ऐसी खबर जो कि पूरे महाराष्ट्र के लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। जी हाँ, आज महाराष्ट्र के सबसे बड़े नेता स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे का जन्म महोत्सव मनाया जा रहा है। आज उनके जन्म को 100 साल पूरे हुए हैं और इसी के उपलक्ष्य में शिवसेना की ओर से उनका जन्म शताब्दी महोत्सव 23 जनवरी से लेकर 23 फरवरी तक मनाया जा रहा है। और इस पूरे एक महीने में वो कई सामाजिक उपक्रम चलाने वाले हैं, कई सामाजिक कार्यक्रम आयोजित किए जाने वाले हैं। इसी प्रकार से जो मीरा भाईंदर शहर में हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी के नाम पर जो कला दालन बनाया गया है, वहाँ पर उनकी प्रतिमा को पुष्प अर्पण करते हुए इस जन्म शताब्दी महोत्सव की शुरुआत की गई। और इस अवसर पर बड़ी संख्या में शिव सैनिक उपस्थित थे और उन्होंने स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी को मानवंदना दी। तो इस अवसर पर हमने कुछ लोगों से उनकी प्रतिक्रिया ली है। आइए सुनते हैं क्या कहा है उन्होंने। नाही, आज खरं तर मराठी माणसाची, महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे। आणि बरोबर 100 वर्षापूर्वी याच दिवशी पुण्यामध्ये बाळासाहेबांचा जन्म झाला आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी बाळासाहेबांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली। तेव्हापासून गेली 70 वर्ष हा विचार, मराठी माणसाच्या हिताचा आणि अखंड हिंदुत्वाचा ज्वलंत विचार बाळासाहेबांच्या मुळे या महाराष्ट्रात जिवंत झाला आणि तो टिकून आहे। कारण मराठी माणसाच्या अस्मितेसाठी 1966 साली बाळासाहेबांनी जो अंगार फुलवला होता तो गेली 70 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अविरतपणे सुरू आहे आणि तो प्रवास असाच इथून पुढे सुरू राहणार। आज खरं तर बाळासाहेबांची 100वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर एक भगवामय वातावरण झालेलं आहे। शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहत असाल की, आणि खास करून मीरा भाईंदर शहरामध्ये कालच राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेबांनी यांनी घोषित केल्याप्रमाणे की हा संपूर्ण महिना हा सेवा मास म्हणून आपण साजरा करणार आहोत। विविध उपक्रम या शहरामध्ये बाळासाहेबांच्या या शतकोत्तर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात साजरे केले जाणार आहे। सभी को जय महाराष्ट्र। आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे की 100वीं जयंती आज का दिन में है, तो वही मनाने के लिए हम लोग यहाँ पर बाला साहेब कला दालन में जो उनकी तस्वीर थी, वो तस्वीर को माल्यार्पण अर्पण करके अभी सभी हमारे शिवसैनिक यहाँ पर उपस्थित रहे और उनका जयंती का यहाँ पर हम लोगों ने माल्यार्पण किया। और आगे ऐसे ही शहर में काम करने के लिए, हम लोगों की सेवा करने के लिए शिवसेना के माध्यम से तैयार रहेंगे। ये सब बात हम लोगों ने करके आज यहाँ पर शिव जयंती मनाई। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी के अवसर पर उन्हें मानवंदना देने हम सभी यहाँ पर उपस्थित हुए हैं। आपके चैनल के माध्यम से मैं सभी जनता को जय महाराष्ट्र ये कहती हूँ। बाला साहेब ये एक धाड़सी नेतृत्व था। बाला साहेब ये एक विचार थे। मराठी मानुस के हक और अधिकार के लिए उन्होंने कभी भी कोई समझौता नहीं किया है। और आज उनकी जन्म शताब्दी पर मैं ये कहना चाहूँगी कि हम सभी को उनसे प्रेरणा लेके निस्वार्थ राष्ट्र सेवा, सामान्य जनता के हित के लिए निस्वार्थ रूप से और निर्भीड रूप से लोगों के सामने खड़ा रहना चाहिए। आज खऱ्या अर्थाने मीरा भाईंदरमध्ये कला दालन स्थापन झाल्यापासून ही पहिली जयंती मीरा भाईंदरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे। कला दालन स्थापन करत असताना मीरा भाईंदरमधील जनतेने जो उत्साह दाखवला, नगरसेवकांनी जो उत्साह दाखवला, त्याच्याबद्दल आज निवडणुकीच्या नंतरही शिवसैनिकांमध्ये जो उत्साह आहे तो आज या कला दालनामध्ये दिसत आहे। बाळासाहेबांची जयंती साजरी करणं हा केवळ एक निमित्त नसून या देशामध्ये बाळासाहेबांचं जे कार्य आहे ते कार्य आजही आपण या कलादालनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतो। हे कलादालन बनणं हे फक्त मीरा भाईंदर नाही तर सर्वसामान्य नागरिकांचं इच्छा होते आणि बाळासाहेब काय होते हे राजकारणाच्या पलीकडचं व त्यांची समाजसेवा काय होती या कलादालनाच्या माध्यमातून आज मीरा भाईंदरच्या जनतेला समजलेलं आहे। खरं तर आज निवडणूकमध्ये आम्हाला पाहिजे तसे यश मिळालं नसलं तरी शिवसैनिकांमध्ये जो उत्साह आहे तो आज दिसून आलेला आहे आणि हे आमचं समाजसेवेचं कार्य आहे ते कायम चालू राहणार आहे। कुठलीही निवडणूक आम्हाला समाजकार्यापासून बालाबाई साहेबांच्या विचार सर्वसामान्यांच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत रोखू शकत नाही। अशा किती निवडणूक आल्या, किती हारलो जितलो तरी पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं शिवसैनिकांचं कार्य।